सातारा झेडपीमध्ये नव्या समीकरणाची शक्यता आहे। भाजपला साइडलाईन करत शिवसेनेची राष्ट्रवादीशी चर्चा सुरू आहे। शंभूराज देसाई आणि मकरंद पाटलांची रात्री बैठक झाली आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून सत्ता स्थापनेसंदर्भात चाचपणी केली जाते। प्राथमिक चर्चा झाल्याची सुद्धा दोन्ही नेत्यांनी मान्य केलेली आहे आणि त्यामुळे कशा पद्धतीचं समीकरण आता इथे पाहायला मिळेल हे पाहणं महत्त्वाचं आहे। सातारा जिल्हा परिषदेचा निकाल हा नुकताच जाहीर झालाय। जिल्ह्यामध्ये स्पष्ट बहुमत न मिळाल्यामुळे त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली आणि या निकालामध्ये भाजपला 27, राष्ट्रवादीला 20 आणि शिवसेनेला 15 जागा मिळाल्या। त्यामुळे आता सत्ता स्थापनेसाठी दोन पक्ष एकत्र येण्याशिवाय पर्याय उरलेला नाहीये। या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यामध्ये पडणार याकडे सातारकरांचं लक्ष लागलेलं आहे। प्राथमिक झाली चर्चा, म्हणजे आता थोडेसे DPCचाही विषय होता माझा आणि या संदर्भात प्राथमिक चर्चा झाली, परंतु बाकी कुठला निर्णय नाही, काय नाही। अजून वरिष्ठांशी चर्चा नाही, सदस्यांना विचारलेलं नाही, त्यामुळं अजून तो काही विषय नाही। राजकीय चर्चा अशी आहे की सेना आणि राष्ट्रवादीची युती होऊन झेडपीत सत्ता स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहेत। नाही, अजून तसं काहीच नाही। सत्ता स्थापनेची काही हालचाल प्राथमिक चर्चा झाली। तसं रामराजे साहेब म्हणलं तरी चहा गोड होता बैठकीत, तशी बैठक DPTC उद्या आहे, त्याच्यावर चर्चा झाली। ऐका